तर महाबळेश्वरमध्ये हॉटेल मालकाची 1 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे। गुन्हे शाखेच्या अपर अधीक्षकासह 9 जणांवर गुन्हा दाखल झालाय। वाईन परवाना मिळण्यासाठी 2.5 कोटींची मागणी हॉटेल मालकाकडून करण्यात आली आणि 1,05,00,000 उकळण्यात आले। अप्पर पोलीस अधीक्षक श्रीकांत कोरेंवर गुन्हा दाखल झालाय। पैसे घेऊनही हॉटेल मालकाला परवाना दिला नाही आणि शासकीय लॉगबुक मध्ये सुद्धा खोट्या नोंदी केल्याचं कळतंय। कोरेंनी आम्हाला वचन दिलं होते की तुम्हाला हे वाईन शॉपचं लायसन्स तुम्हाला मिळवून देतो। 2.5 कोटी रक्कम ठरवली होती, त्यातून 1,05,00,000 आम्ही ऑलरेडी त्यांना दिलेल्या आहेत। 2020 ची घटना आहे, कडक लॉकडाऊन होतं तेव्हाची, आणि त्यामुळे आम्हाला फार चौकशी करता नाही आली। आणि श्रीकांत कोल्हापुरे ही पोलीस व्हॅन घेऊन आले होते, सुमो गाडी घेऊन आले होते। त्याचे व्हिडिओ मी सीआयडी पुणेकडे दिलेले आहेत। सीआयडीने गेले 1.5 वर्षात हा पूर्ण तपास केलेला आहे आणि त्यानंतरच हा गुन्हा दाखल झालेला आहे।